मुंबईतील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलमधील नाश्त्याचं बिल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय. साधा नाश्ता करूनही ग्राहकाला एवढे मोठं बिल भरावं लागलं की ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. एका कंटेंट क्रिएटरनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या अनुभवाचा व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये त्यानं हॉटेलकडून मिळालेल्या बिलाची प्रत दाखवून नाश्त्यासाठी आकारण्यात आलेल्या रकमेबाबत आश्चर्य व्यक्त केलंय. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये यावर जोरदार चर्चा रंगली आहे. साधारणपणे नाश्त्यासाठी काहीशे रुपये खर्च होतात. मात्र या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या बिलानुसार 3 उकडलेल्या अंड्यांसाठी सुमारे 499 रुपये आकारण्यात आले होते. त्यानंतर स्वतंत्र कर देखील जोडण्यात आला होता. यानुसार एका अंड्याची किंमत जवळपास 160 ते 170 रुपयांच्या घरात पोहोचत असल्याचे दिसून आले. संबंधित व्यक्तीनं सांगितले की पंचतारांकित हॉटेलमध्ये जादा शुल्क आकारलं जाणं समजू शकतो, मात्र अगदी सामान्य खाद्यपदार्थांसाठी इतकी मोठी रक्कम आकारली जाणं आश्चर्यकारक वाटतं. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या अंड्यांच्या तुलनेत ही किंमत अनेक पटींनी अधिक असल्याचं त्यांनी नमूद केले. 1100 रुपयांचा आलू पराठा चर्चेत. या बिलामधील आणखी एक गोष्ट लोकांचे विशेष लक्ष वेधून घेते ती म्हणजे आलू पराठ्याची किंमत. बिलानुसार एका आलू पराठ्यासाठी तब्बल 1100 रुपये आकारण्यात आले होते. यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. काहींनी या दरांना अवास्तव म्हटलं तर काहींनी हॉटेलच्या बाजूनं मत व्यक्त केलंय. त्यांच्या मते अशा हॉटेल्समध्ये ग्राहक केवळ अन्नासाठी पैसे देत नाहीत तर आलिशान वातावरण, उत्कृष्ट सेवा, प्रतिष्ठित लोकेशन आणि रूम सर्व्हिस सारख्या सुविधांचाही खर्च त्या बिलामध्ये समाविष्ट असतो.